पिवळ्या स्कूल बस आणि मस्तपैकी काहीतरी एक नाव आणि त्याच्या पुढे इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल. दिसतंय ना दृश्य? कोणत्याही रस्त्याने जा तुम्ही, तुम्हाला अशा स्कूल बसेस रस्त्यावरून धावताना दिसतात. मग त्या छोट्या मारुती व्हॅन असो पिवळ्या कलरच्या, किंवा मोठ्या बसेस असो, साधारण 30 ते 35 सीटच्या बसेस. इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल याचं सध्या पीक जोमात आहे. आता ज्यांनी या शाळा काढल्यात त्यांना अशी माझी वाक्यसुद्धा खटकतील, पण विषयच खूप गंभीर आहे. इंग्लिश मिडियम स्कूल निघण्याचा विषय म्हणत नाही आहे मी. लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शाळा वाढल्या पाहिजेत. लोकवस्ती वाढते, तिथं तिथं शाळा झाल्या पाहिजेत. नो डाऊट अबाउट दॅट. आता ह्या शाळा ग्रँट कोणाला होतात याच्या जास्त मुळाशी मी जात गेलो तर विषय खूप वाढेल. असो, ज्या इंटरनॅशनल स्कूल मंजूर होतात त्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शिक्षक भरती होते तीसुद्धा खूप वेगळ्या प्रकारे होते. असो, तिथंही मला जास्त खोलात जायचं नाही आहे. पण ज्या काही शिक्षक किंवा शिक्षिकांची भरती होते त्यानंतर त्यांच्या पगाराच्या बाबतीत जे धोरण राबवलं जातं ते तर मनाला खूप यातना देऊन जातं. गरजवंताला अक्कल नसते अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणे अनेक शिक्षक शिक्षिका ज्यांना खरं तर टीचिंग फील्ड हे पॅशन त्यांनी ठरवलेलं असतं, त्यांना मनापासूनची आवड असते की चला आपण मुलांना शिकवूयात, घडवूयात, या देश निर्माणाच्या कार्यामध्ये थोडा हातभार लावूयात, अशा उदात्त हेतूने शिक्षक आणि शिक्षिकेचा पेशा स्वीकारणारे अनेक शिक्षक. पण आजची जी शोकांतिका मी बघतो या गुरुजनांच्या बाबतीत, त्याच्यामुळं मन खूप विव्हळतं. म्हणजे मला माझे शाळेचे दिवस आठवतात की किती उच्च प्रकारचा आदर आमच्या मनामध्ये प्रत्येक शिक्षक आणि शिक्षिकेविषयी असायचा. ते रागवल्यानंतरसुद्धा कधीही आम्ही भोकाड पसरून घरी सांगितलं नाही आहे की या शिक्षकाने असं बोललं आणि त्या शिक्षकाने असं बोललं. आणि जरी बोललो असेल तरी घरच्यांनी पहिल्यांदा आम्हालाच रागवलं आहे, तूच काहीतरी मूर्खपणा केला असशील आणि उगीच शिक्षकांना नाव घेतो घरी येऊन, स्वतःमध्ये सुधारणा कर, अशा पद्धतीने घरीसुद्धा रागवलं जायचं. आणि आज नेमकं तेच चित्र उलटं दिसतंय या शिक्षण क्षेत्रामध्ये. शिक्षक आणि शिक्षिका ह्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना थोडीशी त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून जरी बोलल्या, फक्त बोलल्या तरी, शाळेत तर आम्हाला कुचललंसुद्धा आहे कित्येक शिक्षकांनी. म्हणजे तो जमाना गेला. आज नुसत्या बोलल्या तरी लगेच पेरेंट्स मिटिंगच्या आधीच कोणीतरी पालक गुपचूप येतो आणि त्या मॅनेजमेंटकडं कंप्लेंट करतो आणि त्या शिक्षिकेला, शिक्षकाला धारेवर धरलं जातं, त्यांना नोटिसा दिल्या जातात. मग कसा आपला देश निर्माण होणार? मग कशी ही पिढी चांगल्या पद्धतीने कशी घडणार? गुरुजनांना जर एवढीसुद्धा मोकळीक नसेल की जो शिष्यगण त्यांच्या वर्गात समोर बसून शिकतोय त्यांनी काहीही चुका केल्या तरी यांनी इग्नोर करायच्या, मॅनेजमेंटचा एवढा दरारा. याच्याही पुढं जाऊन मी जसं म्हटलं की शिक्षकांची भरती कशी होते हा एक वेगळा टॉपिक आहे. शिक्षकांना पगार किती मिळतो हा पण वेगळा टॉपिक आहे. पण काही ठिकाणी मला असं नाव न सांगण्याच्या अटीवर काही जणांनी, काही जणींनी मला सांगितलं की अरे दिसायला दिसतो आमचा पगार 40,000 30,000, पण तो चेक मिळाल्यानंतर त्याच्यातली काही रक्कम कॅशमध्ये
आम्हाला मॅनेजमेंटकडं सुपूर्द करावी लागते. ही तर अजून शोकांतिका झाली. म्हणजे शिक्षकाचा डॉक्युमेंटरी पगार 30-40 हजार देतो आम्ही असं दाखवायचं आणि त्यानंतर त्यांना 5-10 हजार रुपये आणून मॅनेजमेंटकडं जमा करायचे कॅशमध्ये, दॅट टू विदाउट एनी रिसिट अबाउट डिपॉझिट ऑफ सच अमाऊंट. म्हणजे त्यांची उखळं पांढरी झाली. दे आर गेटिंग व्हाईट मनी. टॅक्स शिक्षकांनी भरायचा त्यांच्या इन्कमवर. पण हे सगळं सहन का करतात लोक, की आज प्रत्येकजण गरजवंत या यादीत बसायला लागला आहे. जॉब आहेत, पण अशा अटींवरतीच तुम्हाला जॉब करावा लागेल तर तुमची नोकरी टिकेल. बरं किती वर्ष टिकेल? समजा 12 वर्ष 15 वर्ष एका प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायव्हेट शिक्षिकेने काम केलं या खाजगी शाळेमध्ये, तर तिचा पगार 30,000वरून 50पर्यंत पोचला की लगेच मॅनेजमेंटच्या डोळ्यात खुपायला लागतो आणि तिला घरी बसवण्यासाठी आटापिटा केला जातो. कदाचित जॉईनिंग लेटरमध्ये सुद्धा एक वाक्य असतं, युअर सर्व्हिसेस कॅन बी टर्मिनेटेड ॲट एनी टाईम विदाउट गिविंग एनी प्रॉपर रिझन वगैरे वगैरे. कायद्यामधनं जी काही पळवाट लागते त्याप्रमाणेच त्यांची अपॉइंटमेंट लेटर्स बनवलेली असतात, व्यवस्थित लीगल ॲडवाईस घेऊन. त्यामुळं तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणं, आहे तोपर्यंत नोकरी करणं आणि मॅनेजमेंटच्या खाली सतत झुकत राहणं, अशी गत हायली क्वालिफाईड लोकांच्या नशिबी आली आहे, असंच या खाजगी शाळांमधनं वातावरण दिसतं आहे. दुसरी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातली गोष्ट जी निदर्शनास येते, मी 2 इंग्लिश शाळांना भेट दिली माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तेव्हा मी वर्गावरनं जाताना असं आढळून आलं, 4 वर्ग पार करून मी त्या मॅनेजमेंटच्या एका रूममध्ये गेलो जिथं माझं काम होतं. म्हणजे ज्यांनी मला आमंत्रित केलं होतं त्यांना भेटणं गरजेचं होतं. त्या 4ही वर्गामध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की शिक्षिका शिकवत तर होत्या, पण त्या रूममध्ये एक छोटं टेबल जरूर होतं शिक्षिकेला पुस्तक ठेवण्यासाठी, किंवा तिने जी काही उत्तरपत्रिका काही विद्यार्थ्यांना देण्यासाठी, काही समजा काही नोट्स आणल्यात प्रिंटेड, तो गठ्ठा ठेवण्यासाठी छोटंसं टेबल नक्की होतं. आणि एकाही वर्गात एकही खुर्ची त्या टीचरसाठी नव्हती. मी विचार करत राहिलो, सकाळी समजा 8 वाजता शाळा सुरू झाली, एखादी टीचर 45 मिनिटाचा क्लास घेईल, पण 12 वाजेपर्यंत ती 4 ते 5 वर्गावरती क्लासेस घेत उभं राहून शिकवत राहील. म्हणजेच जो काही शाळेचा कालावधी आहे 8 तासांचा, 9 तासांचा, तेवढा कालावधी त्या टीचरला कोणत्याही वर्गात बसण्यासाठी खुर्ची नाही. मला आठवतं माझ्या शाळेच्या लाईफमध्ये एक टेबल आणि एक खुर्ची खास शिक्षकांसाठी समोर असायची आणि मग समोर बाकावरती आम्ही सगळे विद्यार्थी बसलेलो असायचो. प्रत्येकालाच आठवत असेल, माझ्या बॅचच्या, माझ्या वयाच्या सगळ्यांना, आपण सगळे यातून गेलेलो आहेत. पण आज ही बदललेली परिस्थिती म्हणजे गुरुजनांना मिळणारा हा खाजगी शाळांमधनं सन्मान हा पाहिला तर अचंबित व्हायला होतं. कसला सन्मान हो? हा सन्मान या शब्दाचा अपमान रोज सहन करत, हा अपमान गिळत गिळत कुटुंबाची गरज म्हणून या खाजगी शाळांकडे, या मॅनेजमेंटकडं कामं करणाऱ्या शिक्षिका पाहिल्या, त्यांच्या डोळ्यातली आसवं वाहताना पाहिली तर असं वाटतं की या भारत देशामध्ये या गुरुजनांचा काय फक्त तुम्ही तो जो दिवस असतो ना गुरुपौर्णिमा, खूप मोठ्या गुरूंना सन्मान करत मोठमोठे कार्यक्रम करायचे, त्याच वेळेस यांना सन्मान देणार? जर त्यांना उभं राहून जर व्हॅरिको वेन्सचा नको त्या वयात आजार झाला तर काय करायचं? जर एखादी स्त्री, आता ह्या खाजगी शाळांमध्ये लागणाऱ्या शिक्षिका 25, 23, 24 या वयात त्या लागतात, जॉब ॲक्सेप्ट करतात. मॅनेजमेंटशी नाही पटलं तर दुसऱ्या शाळेमध्ये जॉब हुडकण्यासाठी प्रयत्नवादी राहतात. म्हणजेच त्यांचा जो काही 1 महिन्यातला 4-5 दिवसाचा कालावधी प्रत्येक शिक्षिकेचा असतो, जो अतिशय जड जातो प्रत्येक शिक्षिकेला. प्रत्येक स्त्रीचं आरोग्य हे वेगळं वेगळं असतं, त्यांची स्ट्रेंथ वेगळी वेगळी असते. त्या दिवसांमध्ये सुद्धा 4-5 दिवसांमध्ये सुद्धा त्या शिक्षिकेला बसायला खुर्ची नसते. तिने कसं उभं राहायचं? बरं, नुसतं उभं राहायचं नाही आहे,
शिकवायचं आहे. म्हणजे तुमचा मेंदूसुद्धा स्थिर ठेवून तुम्हाला शिकवायचं आहे. बरं, खुर्ची नाही आहे बसायला म्हणून विद्यार्थ्यांच्या बाकाला समजा थोडीशी टेकली आणि त्याच वेळेस मॅनेजमेंटमधला कोणी त्या वर्गावरून गेला तर लगेच नोटीस मिळते, आप बच्चों के बेंच पे बैठी थी, चलो इस नोटीस का जवाब दे दो. म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा भारतीयांना गुलामगिरीत देश असताना इतकी वाईट वागणूक दिली नसावी असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यांच्याकडे सुद्धा हुशार ब्रेनची किंमत करण्याची एक कुवत होती. आणि आज मॅनेजमेंटमध्ये कोण लोक असतात आणि ती लोक ही हायली क्वालिफाईड शिक्षकांचे अधिकारी म्हणून बसतात. शाळा मिळवायच्या राजकारण्यांना हाताशी धरून आणि मग अशा हायली क्वालिफाईड लोकांना MA BEd MEd झालेली डबल ग्रॅज्युएट झालेल्या मुलामुलींना राबवून घ्यायचं, त्यांच्या सह्या घ्यायच्या 40,000वर आणि हातामध्ये त्यांना कधीकधी 30 टेकवायचे किंवा 40चा चेक देऊन 10 परत मागायचे कॅशमध्ये. हे धंदे सगळीकडे सुरू आहेत. शिक्षणाचा नुसता बाजार झाला आहे असं वाक्य उच्चारलं तरीही वावगं वाटून घेऊ नये कोणी. अपवादात्मक परिस्थिती काही शाळांमध्ये नक्की असेल, काही मॅनेजमेंट खूप चांगले असतील, नाही असं नाही आहे. सगळीकडेच असा हैदोस चालला आहे असं जनरल स्टेटमेंट मी करणार नाही आहे, कारण अख्खा देश फिरून काही मी बोलत नाही आहे. पण जे काही बघितलं आहे थोड्या शाळांमध्ये त्याच्यावरनं हा व्हिडिओ बनवावासा वाटला. शिक्षिकांचं दुःख हे तुमच्या जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. काही गोष्टी पडद्याआड इतक्या विचित्र घडतात, त्यातल्या त्यात या शिक्षिकांच्या बाबतीत, की समाजामध्ये पुन्हा त्यांना मान वर करून जगणं अवघड होऊ शकतं. अशाही काही घटना पडद्याच्या आड घडताना त्या पण कधीकधी रिअलाईज होतात, जाणवतात त्या गोष्टी. अर्थात या गोष्टी कधी अशा पेपरबाजी होऊन चव्हाट्यावर येत नाहीत, कारण गरज माणसाची गरज त्याला तोंड उघडू देत नाही. मग जे तोंड उघडू शकत नाहीत किंवा जे तोंड उघडतात त्यांना तिथून बेदखल केलं जातं. जे तोंड न उघडता तोंडाहून बुक्क्याचा मार सहन करत मॅनेजमेंटची वाहवा करण्यात, चेहऱ्यावर एक हसू आणत हसू ठेवत आहे तो जॉब पत्करून पाट्या टाकण्याचं काम करतात, मॅनेजमेंटला खुश ठेवतात, त्यांची मात्र नोकरी व्यवस्थित सुरू असते. ही सुद्धा शोकांतिका या प्रायव्हेट स्कूलच्या बाबतीत. इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, बडे बडे बोर्ड, बड्या बसेस, मोठ्या मोठ्या फीज. ते सरळ म्हणतात मॅनेजमेंटची लोकं, विद्यार्थ्यांकडनं आम्हाला फी मिळते, आम्हाला उत्पन्न मिळतं. तुम्ही नोकरी सोडलीत तर इकडे रांग लागली आमच्याकडे शिक्षकाचा पेशा स्वीकारण्यासाठी. नोकरी द्या, आम्हाला मोठं डिपॉझिट देऊन नोकरी करायला तयार असलेली मुलं मुली यांची काही आम्हाला कमतरता नाही. तुम्हाला नीट वागायचं असेल तर इथे शिक्षक म्हणून राहा, शिक्षिका म्हणून राहा, अदरवाईज शाळेचं गेट उघडं आहे. अशा भाषेतसुद्धा या हायली क्वालिफाईड गुरुजनांना सुनावलं जातं. आणि तो सुनावणारा व्यक्ती कधी तर मॅनेजमेंटमध्ये 11वी 12वीपर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेली माणसं या हायली क्वालिफाईड लोकांना खाली मान घालून उभं राहून ऐकावं लागतं असे नको ते शब्द वापरतात. ही शोकांतिका कधी आपल्या या भारत देशात बंद होणार? सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती बनले, एक चांगले शिक्षक होते. आपण शिक्षक दिन जोरात साजरा करतो, गुणवंत शिक्षक पुरस्कार वगैरे वगैरे शासनाच्या बड्या योजना आहेत. मी शासनाच्या दरबारी एक विनंती करीन, अरे वर्गातल्या या शिक्षकांना दिल्या गेलेल्या खुर्च्या या कधीपासून हटवल्या गेल्या? तो पण ती शिक्षिका, तो शिक्षक, तो पण माणूस आहे, तो पण कोणाचा तरी बाप आहे, तो पण कोणाचा तरी मुलगा आहे, ती पण कोणाची तरी मुलगी आहे. तिला पण पुढचं आयुष्य आहे, उद्या तिला पण मुलांना जन्म द्यायचा आहे. तिच्यातली स्ट्रेंथ तुम्ही घालवताय. या खाजगी शाळांना हे अधिकार या मॅनेजमेंटला कोणी दिले? वर्गामध्ये प्रत्येक शिक्षिकेला आणि शिक्षकाला खुर्ची ठेवली पाहिजे, याच्यामध्ये फक्त माणुसकी आहे. कोणताही शिक्षक आरामदायी खुर्चीत बसून शिकवत नसतो. उभं राहून शिकवण्यातच त्याला आनंद मिळतो. उभं राहून शिकवणं, ब्लॅकबोर्डवरती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी काही लिहिणं, अशामध्येच तो 45 मिनटातली जवळपास 35 मिनटं काढत असतो. पण एक 5-10 मिनटं त्याला बूट टेकवण्यासाठी खुर्ची दिली तर तुमचं कुठे बिघडतं? असा मी मॅनेजमेंटला खडा सवाल करतो आहे. भले ती खाजगी शाळा, तुम्ही कोणालाही कितीही शाळा द्यावं, भूक्षेत्रासारख्या शाळांचं वाटप चालू आहे.
किती शाळांमध्ये काय स्टँडर्ड आहे, आणि जर शिक्षकांना तुम्ही आनंदी ठेवू शकत नसाल तर तो त्याचा जॉब किती आनंदात करू शकेल, ही शंका येते ना. शिक्षक हा पण माणूस आहे, शिक्षिका ही पण एक माणूस आहे. शिक्षिका ही एक स्त्री आहे, ती एक तरुण मुलगी आहे, तिचं पुढं उभं आयुष्य तिच्या डोळ्यासमोर आहे. उद्या तिचं लग्न व्हायचं आहे, ती प्रेग्नंट होणार आहे. प्रेग्नंट स्त्रियांना जॉब नाकारण्याची या खाजगी शाळांची प्रवृत्तीसुद्धा हळूहळू चव्हाट्यावर येते आहे. सरकारी शाळांमधनं मॅटर्निटी लीव मिळते, ठीक आहे. अहो, तो एक माणुसकीचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही नियमावली केली आहे, जे काही घटनेत तरतुदी केल्या आहेत, त्याच्यामुळं आपले भारतवासी सुखी आहेत. अनंत योजना अशा आहेत की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं तुम्हा आम्हाला आज मिळत आहेत. अनंत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातल्या पण आहेत, सरकारी कार्यालयातल्या पण आहेत. बाबासाहेब नसते तर नक्की या योजना अंमलात आल्या असत्या का, असा एक गहन प्रश्न जरी मनात विचार केला तरी मनात चर्र होऊन जातं. केवढे मोठे उपकार आहेत या पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. जरा काही कुठे झालं तर मानवाधिकार आयोग लगेच तयार. ह्याच्यावर अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला. अरे, या शिक्षकांवर, या गुरुजनांवर एवढा मोठा खाजगी शाळांमधनं अन्याय चालू आहे, राजरोसपणे सुरू आहे. हा प्रश्न कुठेतरी वरपर्यंत जाणार की नाही. खाजगी शाळांमधल्या प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक असो अगर शिक्षिका असो, त्याला त्या 45 मिनिटाच्या वर्गाच्या तासामध्ये कधीतरी त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली पाहिजे. स्त्रियांना त्यांच्या जे काही 4-5 दिवस खूप कठीण असतात महिन्यातले, त्यामध्ये त्यांना उभं राहणं शक्य नसतं. हे मेडिकलीसुद्धा तुम्ही कोणालाही विचारू शकता. त्यावेळेस त्यांना तसा आराम देणं, हे आपलं माणुसकीचं दर्शन घडवणं, हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. अशा शिक्षिकांना खुर्ची मिळालीच पाहिजे. प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक आणि शिक्षिकेसाठी त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना बसण्यासाठी 5-10 मिनटं, 15 मिनटं किंवा बसून शिकवण्यासाठी खुर्ची ही हवीच. मूळ मुद्दा आजच्या व्हिडिओचा माझा हा आहे. आणि शिक्षक आणि शिक्षिकांना खुर्ची नसेल अशा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही पद्धती सुरू व्हावी, यासाठी कळकळीची विनंती करतो. मॅनेजमेंट भले खूप सुशिक्षितांचं असो किंवा कमी शिकलेल्यांचं असो, राजकारण्याची शाळा असो किंवा नगरसेवकाची शाळा असो, हात जोडून विनंती करतो, माणुसकी इतकी नका सोडू. तो गुरुजन आहे, ती गुरु आहे. तुमच्या मुलाबाळांना, उद्याच्या पिढीला घडवण्याचं काम ते करत आहेत. शिक्षकांच्या विषयी जो पूर्वापार आदर आहे तो आदर घालवू नका. त्यांना तीच किंमत द्या. ते नसतील तर भारत देश घडू शकत नाही. तुम्ही आम्ही मुलाबाळांना घरामध्येच प्रत्येक गोष्ट शिकवू शकत नाही. त्या घमेंडीत वावरू नका. असा समाज असेल त्यांनीसुद्धा डोळे उघडावेत. आपल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आपल्या पालकांनी असं विचारा, अरे तुझ्या टीचरला, तुझ्या मॅडमला बसायला खुर्ची आहे का रे वर्गात? आणि नसेल ना तर पेरेंट्स मिटिंगला जेव्हा जाता तेव्हा लेखी निवेदनं द्या. गुरुजनांच्या विषयी तुम्ही पालक लोकांनी जर आदर ठेवलात, मॅनेजमेंटनी जर आदर ठेवला, तरच त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाविषयी, त्या शिक्षिकेविषयी मोठा आदर वाटू शकतो. जर एखादा मॅनेजमेंटमधली 2 माणसं आली वर्गावर आणि जर एखादी शिक्षिका विद्यार्थ्यांच्या बाकाला टेकून शिकवत असेल आणि जर त्या विद्यार्थ्यांच्या समोर 40-50 विद्यार्थ्यांसमोर त्या मॅनेजमेंटमधल्या माणसांनी त्या टीचरचा अपमान केला, त्या शिक्षिकेला अपमानास्पद वागणूक दिली, नको ते शब्द वापरले, तर उद्यापासून ते विद्यार्थी त्या शिक्षिकेची, त्या शिक्षकाची काय किंमत ठेवतील हो? म्हणजे असे अपमानसुद्धा जर त्यांना गिळावे लागत असतील पोटासाठी, कोणी काही गंमत म्हणून नोकऱ्या करत नाही आहेत या शिक्षिका. त्यामुळं जो काही उद्रेक माजला आहे इंटरनॅशनल स्कूलमध्ये, मॅनेजमेंट जे काही वाटेल ते प्रकार करत आहेत, त्याला कुठेतरी सरकार दरबारातनं आळा घातला गेला पाहिजे. प्रशासनात जे कोणी तुकाराम मुंडेंसारखे शिक्षणाधिकारी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. या इंटरनॅशनल स्कूलना, प्राथमिक शाळांना जिल्हा परिषदेकडे रिपोर्टिंग असतं. जिल्हा परिषदेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना मी विनंती करीन, तर आपण प्रत्येक इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा सर्वे करा, रिपोर्ट मागवा आणि प्रत्येक वर्गात शिक्षक आणि शिक्षिकांसाठी एक खुर्ची आणि एक टेबल ठेवणं अनिवार्य करा. कळकळीची विनंती. मित्रांनो, शिक्षक एक चांगला वर्ग, ज्याला आपण गुरुजन मानतो. आपण कितीही मोठे झालो, आपण फॉरेनमध्ये जाल, सर्व्हिस कराल, मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या कमवाल,
अरे पण तुम्हाला जे लहानपणी घडवलं ते शिक्षक तो आहे त्या परिस्थितीतच असतो. कमीत कमी त्याला मान, त्याचा सन्मान त्याला द्या ना. त्याची डिग्निटी जी आहे ती त्याला सन्मानपूर्वक वागणूक प्रत्येकाने द्या. विद्यार्थी तर विसरत नसतात शिक्षकांना, पण शिक्षक कोणत्या परिस्थितीत तुम्हाला शिकवतात हे तुम्ही तुमच्या पेरेंट्सला जाऊन सांगा ना. मी अगदी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मी आव्हान करीन. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना समजणार पण नाही आहे. पण पेरेंट्स मीटिंगमध्ये आपल्या प्रत्येक पेरेंट्सनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर आपली मुलं मुली असतील तर आपण एक आवर्जून सर्वे करा की तुमच्या मुलाच्या तुमच्या मुलीच्या वर्गामध्ये जी काही शिक्षिका किंवा शिक्षक शिकवायला त्यांना असतात 45 मिनटं, ते फक्त उभं राहूनच शिकवतात, त्यांना बसायला खुर्ची आहे का नाही. आणि नसल्यास पेरेंट्स मीटिंगला प्रत्येक वर्गातल्या मुलामुलीच्या पालकांनी एक लेखी निवेदन, त्या निवेदनांचा गठ्ठा त्या मॅनेजमेंटकडे गेलाच पाहिजे. मॅनेजमेंट एवढी काही भिकारी नाही आहे. अनंत अपप्रकार करून ते पैसे कमवत असतात. छोटी शाळा काढायची, मी छोटं रोपटं लावतो आहे, नंतर वडाचं झाड होतं. प्राथमिकची मंजुरी घ्यायची, मग 7वीपर्यंतची मंजुरी येते, मग 10वीपर्यंतची येते, मग अनेक क्लासेस सुरू करायचे, मग आहे त्या इमारतीचा परत त्या इमारती काही संगीत क्लासेसला भाड्याने देण्यासाठी वापर करायचा, त्यातून पैसा कमवायचा. अहो काही नाही, फक्त खोऱ्याने ओढण्यासाठी या शाळांचं पीक निघालं आहे नुसतं. असो, त्या सिस्टीममध्ये जे काही चाललं आहे ते मी काय बदल घडवू शकत नाही. वी कांट चेंज द सिस्टीम, अदरवाईज तुम्हाला काहीतरी भोगावं लागतं. त्यामुळे त्या जास्त खोलात मला बोलायचं नाही आहे. फक्त या शिक्षिका आणि शिक्षक या गुरुजनांबद्दल त्यांचे जे काही हाल चालले, जे डोळ्यापुढे दिसले, ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बसण्यासाठी प्रत्येक वर्गात प्रत्येक गुरुजनासाठी एक खुर्ची असणं खूप खूप गरजेचं आहे. आशा करतो माझा हा आवाज जास्तीत जास्त मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवाल, जास्तीत जास्त पेरेंट्सपर्यंत हा आवाज जाईल आणि पेरेंट्स मी सांगितल्याप्रमाणे, मी विनंती केल्याप्रमाणे निवेदनं देण्याची सुरुवात करतील आणि काहीतरी ह्या इंटरनॅशनल स्कूल्समध्ये, खाजगी शाळांमध्ये काहीतरी सुधारणा घडेल. याच आशेवर, याच अपेक्षेवर या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.